ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। चांदवड शहरामधील वीज ग्राहकांचे वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंता काळू माळी यांना निवेदन देण्यात आलं। शहरामधील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिल देण्यात आलं आहे। महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनतेला वेठीस धरलं जातंय। या वाढीव वीज बिलांमुळे लोक अतिशय त्रस्त झाले आहेत। स्मार्ट मीटरला जनतेचा प्रचंड विरोध आहे, तरी देखील जनतेला न जुमानता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या स्मार्ट मीटर बसवले आहेत। वाढीव वीज बिल लवकरात लवकर कमी करण्यात यावे आणि उर्वरित वीज ग्राहकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। चांदवड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज या महावितरण कंपनीला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। चांदवड शहरामध्ये गेले 3 ते 4 महिने झाले सर्व जनतेला वाढीव लाईट बिल दिलेले आहे आणि त्यानंतर जिथे आता वाढीव लाईट बिल दिलेलेच आहे, त्यानंतर ह्या लोकांनी ह्या चांदवड शहरामध्ये व तालुक्यामधून ह्या स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध असताना सुद्धा या महावितरण अधिकाऱ्यांनी सर्वांना हे फास्ट स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे आणि त्या स्मार्ट मीटरमधले रीडिंग फास्ट पडत असल्यामुळे ह्या जनतेला सर्वात जास्ती लाईट बिल वाढवू आलेले आहे। एकेकाला 14 हजार रुपये लाईट बिल आलेले, काहींना 7,000 रुपये लाईट बिल आलेले, काहींना 20,000, काहींना 18,000, काहींना 15,000 रुपये। सर्वात मोठी लूटमार चालू असेल तर ह्या महावितरण कंपनीची चालू आहे। तर लवकरात लवकर आमच्या जनतेला तुम्ही रीतसर लाईट बिल असेल ते द्या। स्मार्ट मीटर जिथे तुम्ही लावत असेल तिथं तात्काळ तुम्ही ते स्मार्ट मीटर बंद करा, तिथे लावू नका। आणि जिथे जिथे तुम्ही जनतेला लाईट बिल वाढीव दिलेलं आहे ते रीतसर 400 आणि 500 रुपये लाईट बिल द्या। तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। संजय जाधव, C24 चांदवड, नाशिक। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।